तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा व्लॉग यायला थोडंसं लेटच झाला कारण कामच असे होते, मला खूप जास्त काम होते, त्यामुळे काही अपलोड करणं झालं नव्हतं मला। आता पूर्ण रांगोळी काढून झाल्यानंतर अशी काहीशी दिसत होती, तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि प्रत्येक सणाला माझी सुरुवात सकाळची असं रांगोळी काढण्यापासूनच होती, कारण मला खूप जास्त आवड आहे रांगोळी काढण्याची। त्यानंतर घरी येऊन मी पटकन स्वयंपाक बनवून घेतला कारण खूप जास्त लेट झाला होता। मग इथं देवांसाठी साबुदाण्याची खीर बनवली होती कारण आज एकादशी होती, आणि आमच्यासाठी मस्त असं पुरी भाजी बनवली होती। त्यानंतर एक साईडला इथं छान असं डेकोरेट करून घेतलं होतं मी। आणि हळदी कुंकाला देण्यासाठी मी असे ही करंडे आणले होते, जे की तुम्ही इथं बघतायच, तिथं ठेवून दिले होते मी। तर मला हेच पसंत आले होते, तर मी हेच घेतले होते। आणि मी फर्स्ट टाइम करत होते, त्यामुळे मला काहीतरी हळदी कुंकाचं द्यायचं होतं जे रिलेट होईल हळदी कुंकाला, त्यामुळे मी छान असं करंडे दिले होते। तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। मग सगळे याला येजोपर्यंत मी ते सगळं आवरायलाच मला खूप लेट झाला होता, आणि इथून आणि प्रत्येकाच्या घरी जायचं होतं म्हणून पटपट करून घेतलं। आता हे सगळं झाल्यानंतर बाकीच्यांच्या पण घरी जायचं होतं, कारण इथे आपल्यासारखं रथसप्तमीपत्र एक एक दिवशी कोणी करत नाहीत, आजच्याच दिवशी सगळे करतात, त्यामुळं असं पटपट करावं लागतं। आता मी नेक्स्ट इयरपासून ठरवलंय की मी एरवी करेन, आता त्याच दिवशी सगळं करायचं म्हटलं की खूपच जास्त लेट होऊन जातो आणि खूप जास्त गडबड पण होते, आणि मला आता ब्लाऊज वगैरे पण असतात, त्यामुळे माझं तर खूपच जास्त घाई झाली होती। त्यानंतर शीलाच्या घरी आलो, तिथे येऊन तिथेही वाण घेतला, तिथून आणि 4-5 जागी गेलो होतो, पण तिथे काही मी शूट वगैरे घेतला नाही कारण खूप जास्त लेट झाला होता। मग पटकन ते सगळं करून घरी आले। घरी आल्यानंतर आवनीनेही सगळं आवरायला घेतलं होतं। आता हे सगळं काढताना तर खूप पटपट निघतं, पण आवरताना खूप जास्त वेळ लागता, त्यामुळे मी पण आवनीची मदत केली होती। तर हा व्लॉग मी इथंच एंड करते। चलो बाय।